नवी मुंबईमध्ये गणेशोत्सवासाठी नवी मुंबई पोलिसांनी कंबर कसलेली आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात राहिला। जवळजवळ 4000 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी रात्रंदिवस संपूर्ण नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये गस्त घालत असलेले आहेत, महत्त्वाच्या ठिकाणी तैनात असतील आहेत आणि गणेश आगमन आणि विसर्जनापर्यंत संपूर्ण, तसंच त्याला लगतच ईद ए मिलाद सुद्धा येते। तर या सर्वांसाठी संपूर्ण तयारी झालेली आहे। अनेक बैठका लोकांसोबत, गणेश मंडळांसोबत झालेल्या आहेत। सुरक्षेच्या सूचना त्यांना सांगितलेल्या आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त भाविकांनी गणेशोत्सवाचा आनंद घ्यावा, पण तो महिलांसाठी आणि इतर समाजातील सर्वच घटकांसाठी सुरक्षित सुद्धा राहावा, यासाठी सुद्धा पोलीस तैनात असतील आहेत। कुठल्याही प्रकारची इमर्जन्सी जर झाली तर त्यासाठी सुद्धा आमचे रिझर्व्ह फोर्सेस, रायट कंट्रोल पोलीस, SRPF, तसंच QRT क्विक रिएक्शन टीम सुद्धा ह्या महत्त्वाच्या ठिकाणी तैनात असतील आहेत। ट्रॅफिकचं नियोजन इतर रोड युजर्ससाठी, कारण आपला हद्दीतून मुंबई पुणे मोठा हायवे जातो आणि इतरही महत्त्वाचे पाम बीच आणि इतर रोड्स आहेत, तसंच उरणची मोठी JNPT वरून येणारी मोठी मालवाहतूक असते। ह्या सर्वांना पण सुरक्षित जागा मिळावी, परंतु गणेशोत्सवाला कुठल्याही प्रकारची बाधा येऊ नये, हा सर्वंकष विचार करून नवी मुंबई पोलिसांनी मोठा आराखडा तयार केलेला आहे आणि गणेश आगमनासाठी संपूर्ण तयारी केलेली आहे। सर्व नागरिकांना नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे विनंती राहील की आपण हा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करूयात, परंतु हा उत्सव साजरा करत असताना सुरक्षेचंही आपण भान ठेवूयात। सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा।